नमस्कार. मी विश्वास उडगी. आजचा हा व्हिडिओ उद्या होणाऱ्या जो एक आंतरराष्ट्रीय पातळीवरती अत्यंत महत्त्वाचा मुद्दा होता, इराण आणि अमेरिकेचा करार. उद्याचा दिवस त्यांनी निवडलाय तो रविवारी घोषणा करून केलेला आहे. उद्या बहुतेक संपूर्ण जगभर स्वित्झर्लंड हे असं ठिकाण आहे की जे न्यूट्रल म्हणून ओळखलं जातं, त्या ठिकाणी हा करार बहुतेक होईल. आत्ता जे प्रसिद्ध झालेले जे काही टर्म्स आहेत, अर्थात ते 14 आयटम्स आहेत, पण त्याच्यावरती कोणी खात्रीपूर्वक सांगू शकत नाही की त्याच अटी कायम राहतील उद्याच्या करारामध्ये. इराण आणि अमेरिकेचा करार होईल हे फक्त ट्रम्प यांनी जाहीर केलेलं आहे आणि माध्यम असं सांगतायत की इराण त्याला तयार आहे आणि गेले 2-3 दिवस शांतता आहे. पण लेबनन आणि इस्रायल मधलं युद्ध हे तर चालूच आहे. हिजबुल्ला आणि इस्रायल यांच्यामध्ये युद्ध चालूच आहे. आणि अशा या परिस्थितीत ट्रम्प यांनी टर्म्स जाहीर केले की आता आम्ही करार करतो. आणि त्याचबरोबर काल फ्रान्समध्ये ग्रुप ऑफ 7 या देशांच्या म्हणजे श्रीमंत देशांच्या परिषदेमध्ये, ज्या ठिकाणी शेवटच्या टप्प्यावरती मोदी साहेब नव्हते, पण त्या परिषदेमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितलं की हा करार आम्ही करतो, पण जर हे टर्म्स आमच्या मनासारखे नसतील तर आम्ही इराणवरती पुन्हा हल्ले करू, असं स्वतः ट्रम्प यांनी सांगितलेलं आहे. आता अशा परिस्थितीत उद्या काय करार होईल? जगात या विशिष्ट भूभागात पश्चिम आखातात जे आंदोलन नव्हे, युद्ध चालू आहे आणि त्याचा परिणाम भारतावरती होतोय, जगभर होतोय. हे युद्ध पूर्ण थांबेल का, हा खरा प्रश्न आहे. टर्म्स काय असतील याच्याविषयी आपण नंतर बोलूया. पण इस्रायलला 28 म्हणजे फेब्रुवारीमध्ये या देशाचे पंतप्रधान गेले आणि तिथे बोर्ड ऑफ पीस मध्ये भारत सामील होईल का अशी चर्चा होती. आणि हे युद्ध सुरू होणार याची पूर्ण आशंका असताना ते झालं. पंतप्रधान मोदी बाहेर आले, भारतात परत आले आणि युद्ध सुरू झालं. नेत्यानाहू यांचा जो प्रतिकार होता, त्यांच्या हट्टाखातर अमेरिकेतली ज्यू लॉबी आणि संपूर्ण इस्रायल मधली ज्याला मनुष्य संहारक लॉबी आहे, म्हणजे युद्धखोर लोक आहेत, त्यांना इराणमध्ये तिथे काही आण्विक अस्त्र आहेत या मुद्द्यावरती अमेरिका आणि इस्रायल यांनी इराणवरती हल्ला केला. हा प्रश्न पहिल्यांदाच आला इतिहासात, असं काही नाहीये. हीच गोष्ट ओबामाच्या कालखंडात झाली, तेव्हा एक करार झाला. आता ओबामाने इराण बरोबर जो केलेला करार आहे, त्यानंतर पुन्हा ट्रम्प यांनी म्हणावं की त्यांनी अण्वस्त्र निर्मिती केलेली आहे आणि जगाच्या दृष्टीने आणि आमच्या दृष्टीने ते धोक्याचं आहे. आणि नेत्यानाहू तर म्हणत होते की इराण जगाच्या पाठीवर नष्ट झाला पाहिजे. अशा या परिस्थितीमध्ये तब्बल 4 महिने म्हणजे 28 फेब्रुवारी पासून ते आता आजपर्यंत उद्या करार होईल हे अपेक्षित धरून जवळजवळ 4 महिने जे आहेत हे आपण युद्धाचे बघितले. या युद्धामध्ये होर्मुझ या ठिकाणी अडकलेली जहाजं भारतीय माणसांना मारण्यात आलेलं आहे, अगदी परवा. आणि भारत अमेरिकेपुढे काही करू शकला नाही. किंबहुना काल G7च्या मीटिंगमध्ये सुद्धा उल्लेख फक्त झाला, परंतु अमेरिका त्यातून नमली अशातला काही भाग दिसत नाही. भारतापुढे किती नामुष्की उडवली ह्या परिस्थितीत आपण तेही बघितलं. ह्या सगळ्या युद्धामध्ये शांतता प्रस्तावामध्ये मध्यस्थी करण्यामध्ये आपल्या शत्रू राष्ट्रांनी भूमिका बजावली आणि आपण नॉन अलाइन्ड कंट्रीचे नेतृत्व पद सांभाळणारी म्हणजे इंदिरा गांधी नेतृत्व होत्या आणि आपण कुठे पूर्णपणे भारत हा जगापेक्षा वेगळा आयसोलेट झालेला देश बघितला. आणि आपला शत्रू राष्ट्र पाकिस्तान, त्यांनी शांतता करार करण्यात त्यांना क्रेडिट द्यावं लागेल, अशी एक चमत्कारिक परिस्थिती आता निर्माण झालेली आहे. 14 अटी कुठल्या असतील उद्या, त्या अटी जेव्हा त्याच्यावरती दोन्ही बाजूच्या सह्या होतील तेव्हाच त्याच्यावरती बोलणं योग्य होईल. पण होर्मुझची खाडी याच्यात अडकलेली जहाजं ही तेलाची आहेत आणि ते विविध देशांनी त्याची किंमत मोजली आहे.
त्यामुळे चीन युआनमध्ये किंमत मोजतो, बाकीचे डॉलरमध्ये मोजतात. आपण पूर्वी इराणकडून रुपयातून किंमत घेत होतो. आपल्याला ते बंदी घालण्यात आली, सँक्शन करण्यात आली, रेस्ट्रिक्शन्स आणण्यात आल्या. मग आपण रशियाकडून घ्यायला लागलो. रशियाकडून पण तुम्ही घेता कामा नये, आमच्याच डॉलरमध्ये आमच्याचकडून तुम्ही घेतलं पाहिजे, नाही व्हेनेझुएलाकडून तुम्ही घेतलं पाहिजे, अशा तऱ्हेच्या ट्रम्प यांनी टर्म्स टाकल्या आणि आम्ही त्याच्याबद्दल मान तुकवलेली आहे. त्यामुळे भारताची जेवढी म्हणून कोंडी करता येईल गेल्या वर्ष, दीड 2 वर्षामध्ये, ट्रम्प यांना आता 2 वर्ष पूर्ण होत आहेत आणि भारताने मान तुकवलेली हे आपण पाहिलं. इराणने ताठ मानेने स्वतः बेचिराख होत असताना सुद्धा ज्या युद्धामध्ये इस्रायल आणि अमेरिका म्हणजे मोसाद आणि सीआय ज्या आधुनिक युद्धामध्ये तरबेज आहे, त्या युद्धामध्ये इराणने इस्रायल बेचिराख केला. इस्रायलने गाझा बेचिराख केला, पण इराणने इस्रायलला बेचिराख केलं. आणि होय, इस्रायल आणि अमेरिकेने इराणला सुद्धा बेचिराख केलं. पण तरीही 4 वर्ष युद्ध चालेल एवढी मिसाईल्स आज इराणची निर्मिती आहे आणि अजून चीन आणि रशियाने दिलेली हत्यारं ही बाहेर आलीच नाहीत. एवढा मोठा शस्त्रसाठा ओबामा बरोबर करार झाल्यानंतर इराणने डेव्हलप केला. त्यांचे 3 पिढ्यांचे मिलिटरी हेड्स आणि स्वतः आयतोल्ला खोमेनी यांचा ह्या 4 महिन्याच्या युद्धामध्ये हे सगळे खतम झाले. इराणमध्ये रस्त्यावरती हजारो लोक येत राहिले, माणसं मरत गेली, तिथल्या अर्थव्यवस्थेचा पूर्ण विचका झाला. पण त्यांनी अमेरिकेचा मध्यपूर्वेतला जो बेस आहे, मग तो बहारीन असेल, ओमान असेल, अगदी दुबई सारख्या ठिकाणी सुद्धा इराणने अमेरिकेला सळो की पळो करून सोडलं, इस्रायलला सळो की पळो करून सोडलं. अमेरिकेचे जेवढे ज्या ठिकाणी आर्मी आहे, ज्या ठिकाणी नेव्ही आहे, ज्या ठिकाणी एअरफोर्सचे तळ आहेत, अगदी सौदी अरेबिया सकट सर्वांना दाते तरुण आणणं, इतका प्रचंड मोठा हल्ला. यापूर्वीच्या युद्धामध्ये 12 दिवसाच्या युद्धामध्ये इस्रायल खरं तर हरत आला होता, तेव्हा युद्धबंदी झाली आणि आता 4 महिन्याच्या या नेतन्याहू पुरस्कृत ट्रम्प सपोर्टेड या हल्ल्यामध्ये आता माघार घेण्यात येते. ट्रम्प कडून प्रचंड मार खाल्लाय अमेरिकेने आणि इस्रायल युद्धाची खुमखुमी संपत नाहीये, कारण युद्ध हीच त्यांची नीती आहे. त्यामुळे त्यांना ट्रम्पने हा जो करार करण्याचं ठरवलं आहे उद्या स्वित्झर्लंडला, तो नेत्यानाहूंना मान्य नाही. त्यामुळे हा करार जरी झाला तर इस्रायल, लेबनान आणि त्यांच्या स्वतःच्या एका संकल्पनेमध्ये, काय संकल्पना आहे, आपण जसं अखंड भारताच्या गोष्टी करतो तसं इस्रायल स्थापनेपासून ग्रेटर इस्रायलची घोषणा करतोय आणि त्या ग्रेटर इस्रायलच्या निर्मितीमध्ये इराण हा त्यांच्या गळ्यातला हाडूक आहे. त्यामुळे ओमान, बहारीन, लेबनॉन, अगदी पार टर्की सुद्धा याच्यावरती इस्रायलचे हल्ले झालेले आहेत, हे लक्षात घ्या. आणि हा भूभाग पॅलेस्टाईन मुक्त करणं, पॅलेस्टिनींना संपवणं, शिया मुस्लिम संपवणं, अशा पद्धतीची भाषा करत नेतन्याहू मनुष्य संवारी झाले. स्त्रिया आणि मुलं हेच त्यांचे टार्गेट होते. इतका हा क्रूर मनुष्य अजूनही त्याची युद्धाची खुमखुमी संपली नाहीये. आणि आता इराणवरती हल्ला करताना ट्रम्प यांची एक घोषणा होती, वी वॉन्ट टू हॅव इट रिजिम चेंज. आम्हाला अयातुल्ला खोमेनीनं मारल्यानंतर रिजिम चेंज होईल, पण तसं नाही झालं. इराणची तयारी, तिथले राजकीय नेते, तिथली आर्मी, तिथली मिसाईल्स, तिथली युद्ध सामुग्री ही अनेक जनरेशन, 1 जनरेशन, 2 जनरेशन, 3 जनरेशन पुढची आहे. त्यामुळे किती जनरल्स मेले तरी इराण पहिल्या दिवसासारखं 4थ्या महिन्यात सुद्धा लढत होता. जगाने अनुभवलेला आहे. आणि इराणने जेवढा मार खाल्ला त्याच्या 1000 पटीने मार
इस्रायल, ओमान, बहारीन, सौदी अरेबिया, दुबई आणि अर्थातच अमेरिकेला दिलेला आहे. आज अमेरिकेत ट्रम्प विरोधी एवढं वातावरण निर्माण झालेलं आहे की ट्रम्पला कितीही बडबड त्यांनी केली, तोंडाची कितीही त्यांनी वाफ दवडली, तरी अमेरिकेच्या बॅकग्राऊंडवरती जेव्हा त्यांना नोव्हेंबरमध्ये त्या ठिकाणी इलेक्शनला सामोरं जायचंय, पुढची टर्म ट्रम्पला मिळणार नाही. त्यामुळे जे ट्रम्प इराणमधल्या रिझिम चेंजची गोष्टी करत होते, त्या ट्रम्पची रिझिम आता नोव्हेंबरच्या इलेक्शन नंतर चेंज होण्याच्या मार्गावरती आहे. अशा तऱ्हेचा प्रचंड मोठा बदल अमेरिकेत घडतो आहे. प्रत्येक शहरामध्ये सातत्याने ट्रम्प विरोधी वातावरण आहे. आणि हा ट्रम्प तरी काय माणूस आहे. आज एक बोलतो, सकाळी एक बोलतो, दुपारी एक बोलतो, नंतर एक बोलतो. व्हेनेझुएलाच्या अध्यक्षांना त्यांनी पकडून आणून ठेवला म्हणून त्याला वाटलं की इराणच्या अध्यक्षाला पण हे शक्य आहे. मादुरो हा व्हेनेझुएलाचा अध्यक्ष त्या ठिकाणी आता कैदेत आहे आणि तिथल्या तेल कंपन्यांनी व्हेनेझुएलावरती कब्जा मिळवलाय. असा कब्जा आपण इराणवरती मिळवू आणि इराणमधली आण्विक अस्त्र आपण शोधून काढून इराण नष्ट करून टाकू, ही भाषा करणाऱ्या लोकांनी आता इराणच्या टर्म्सवरती ट्रम्प ॲग्रीमेंट करायला तयार आहेत. आणि तरीही भाषा अशी आहे, आमचे टर्म्स आम्हाला जर मान्य नसतील तर आम्ही इराणवरती पुन्हा हल्ला करू, इराण बेचिराग करू. हे काल त्यांनी G7च्या परिषदेत सांगितलं. त्या ट्रम्पला काय म्हणावं. त्यामुळे रिझिम चेंज इराणमध्ये नाही, रिझिम चेंज होय अमेरिकेत रिझिम चेंज होईल. अशा तऱ्हेचं या युद्धाचा शेवट नक्कीच दिसतोय. आणि इथे इराणमध्ये, इथे इस्रायलमध्ये काय होय, इस्रायलमध्ये सप्टेंबर ऑक्टोबर निवडणुका आहेत. त्यांना युद्धखोर नेतन्याहू हेच माहीत असलेल्या लोकांना सुद्धा नेतन्याहूचा पराभव करण्याकरता त्या संपूर्ण इस्रायलमध्ये लोक कंबर कसून आहेत. आणि म्हणून युद्धखोर नेतन्याहू त्याला युद्धाशिवाय काही कळतच नाही. पण इथल्या भारतातल्या केंद्र सत्तेत असलेल्या भाजप सरकारला इस्रायल हा अतिशय जवळचा वाटतो. आणि अलिप्त देशांची जी काही चळवळ इंदिरा गांधीच्या नेतृत्वाखाली, नेहरूंच्या नेतृत्वाखाली निर्माण झाली, त्याचा मागमूसही त्यांनी ठेवायचा नाही. अशा जणू काही सर्व हालचाली आपण बघतो गेली 12 वर्ष. आता हा इस्रायल याने भारतामध्ये अनेक निर्णय प्रक्रियेमध्ये, आपल्याला पेगासस सर्वांना माहिती आहे, पण भारताच्या अनेक निर्णय प्रक्रियेमध्ये इस्रायलचा हातभार काय आहे हे आता अनेक जण बोलू लागले आहेत. CIA आणि मोसाद भारतात उत्पात करू पाहतेत. आता इस्रायलमध्ये काय होईल, रिझिम चेंज होईल या सप्टेंबर नंतर. अमेरिकेमध्ये ट्रम्पला कोणत्या परिस्थितीत सामना करावा लागेल आणि त्या ठिकाणचे रिपब्लिकन, त्या ठिकाणचा त्यांचा हा अध्यक्ष, रिपब्लिकन पक्षाचा हा देशाचा अध्यक्ष ट्रम्प, याला किती मानहानी सहन करायला लागेल. एक मानहानी इराण, एक मानहानी अमेरिकेने जेव्हा जॉन केनेडी होते त्या काळातली गोष्ट. व्हिएतनामने अमेरिकेचा पराभव केला, पण तो आपल्या भूमीवर. इथे इराणने अमेरिकेचा पराभव केलेला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या ह्या युद्ध प्रकारामध्ये इराण सारखा देश जगातल्या सर्वात मोठ्या महासत्तेचा पराभव करू शकतो. आणि एकाच वेळेस 2-2 फ्रंटवरती इराण लढला आणि अमेरिकेच्या पश्चिम आशियातल्या तमाम तळांवरती अमेरिकेला दे माय धरणी ठाय करून टाकलं. त्यामुळे ह्या युद्धाचा शेवट उद्या कराराबद्दल होईल, पण युद्धात जिंकलं कोण. या युद्धात निश्चितपणे इराण जिंकलेला आहे. आणि इराण हा भारताचा वर्षानुवर्ष मित्र राहिलेला देश, भारताला सगळ्या वस्तूंचा व्यवहार जो आहे भारताशी तो रुपयामध्ये करणारा देश, भारताशी अतिशय चांगले संबंध असणारा देश, केवळ शिया सुन्नी नव्हे, पण तो शिया देश जरी असला तरी संपूर्ण पश्चिम आशियामध्ये त्यांनी शिया सुन्नींना एकवटलं अमेरिकेच्या विरोधात, इस्रायलच्या विरोधात. हे इराणचं यश आहे. आणि उद्या करार झाल्यानंतर सुद्धा जर इस्रायल युद्धखोरपणे लेबनॉन किंवा हिजबुल्ला किंवा पॅलेस्टाईनवरती अत्याचार करत राहिलं तर इराण त्याच्या पाठीशी आहेच. या सगळ्या ह्याच्यामध्ये चीन आणि रशिया हे इराणच्या बाजूने उभे राहिले.
भारत कोणाच्या बाजूने उभे राहिला? भारत कोणाच्या बाजूने उभा राहिला? भारत आयसोलेट झाला, आपल्याला नाचक्की मिळाली, आपण अमेरिकेची कॉलनी बनणार असा अमेरिका भारत करार होऊ घातलेला आहे. तो करार अंमलात पण येतो आहे आणि युरोपियन युनियन आणि भारत करार हाही याच काळामध्ये निगोशिएट होतोय. हे दोन करार भारताला, भारताच्या सार्वभौमत्वाला धक्का देणारे करार असतील आणि म्हणून रिजिम चेंज त्या दोन देशात होणारच आहे. एका ठिकाणी सप्टेंबर ऑक्टोबर, अमेरिकेमध्ये ते नोव्हेंबर. भारतात रिजिम चेंज करण्याकरता तमाम भारतीयांना एकत्र येऊन मोदी हटाव देश बचाव ही भूमिका घ्यावी लागेल. कारण त्यांनी अमेरिका भारत करार आणि युरोपियन युनियन भारत करार याच्यामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेला अत्यंत पडती बाजू आहे. म्हणून भारतात येणारी आर्थिक सुनामी या प्रश्नावरती मी एक पुढाकार घेतला आणि माननीय माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांना काँग्रेस पक्षाच्या मुख्यालयावरती बोलवलं. होय, ज्येष्ठ अर्थतज्ञ अरुण कुमार हे सुद्धा आले. माननीय पृथ्वीराज चव्हाण माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, डॉक्टर भालचंद्र मुणगेकर, कुमार केतकर ही सगळी मंडळी आली. हे भारतात येणारी आर्थिक सुनामी कशी रोखावी, कारण ही सगळी आर्थिक सुनामी युद्धापूर्वीपासून मोदीची आर्थिक नीती काय आहे, ती प्लॅनिंग कमिशन रद्द करून नीती आयोग आणल्यापासून ते आतापर्यंत भारताची अर्थव्यवस्था कशी कोलमडण्यासाठी नीती आयोगाने काय केलं हे आपण लोकांना सांगणं आवश्यक आहे. आणि भारतीय अर्थव्यवस्था त्याची सार्वजनिक क्षेत्र वाचवण्याकरता आपल्या सर्वांनाच ही येणारी सुनामी थोपवणं आणि अमेरिका भारत करार आणि युरोपियन युनियन भारत करार याच्यामध्ये भारताला घाटा आणि तोटा किती आहे हे आत्ताच समजणं हे शक्य आहे. म्हणून उद्याचा होणारा करार इराण आणि भारत हा एक भाग आपण समजून घेऊया. पण भारत आणि अमेरिका करारातून भारताचं किती नुकसान होऊ घातलेलं आहे, शेतकऱ्यांचं, कामगारांचं आणि IT क्षेत्रामध्ये सुद्धा फार मोठा उत्पाद घडू पाहतोय. हे सगळे प्रश्न आता साकल्याने आपल्याला विचार करायला प्रवृत्त करतायत. आणि म्हणून युद्ध नको शांतता हवी या बाजूचे आपण असल्यामुळे आपल्याला इराण आणि अमेरिका या कराराचं स्वागत करायला पाहिजे. युद्धखोर ट्रम्प आणि युद्धखोर इस्रायल यांना रोखणं हे फार आवश्यक होतं. तरच आपण काहीतरी विचार करू शकू. गरिबी हटवणं, नोकऱ्या निर्माण करणं, आपली आर्थिक सुबत्ता वाढवणं यासाठीच तर या आधुनिक जगामध्ये आपण काम केलं पाहिजे. पण जर मोदीची आर्थिक नीती आपल्याला जर संपवणार असेल तर मोदींना संपवणं, मोदीची राजवट संपवणं याकरता इथल्या युवकांचं भविष्य, त्यांचं आरोग्य, आपल्या पुढच्या पिढीचं भविष्य हे सुरक्षित करण्याकरता आपल्याला व्यापक विचार करायला लागेल. आणि म्हणून याही देशामध्ये रिजिम चेंजचा विचार लोकांनी केलं पाहिजे. आणि म्हणून मोदी हटाव आणि देश बचाव हे आपल्याला या पुढच्या कालखंडामध्ये अर्थव्यवस्था वाचवण्याच्या एका प्रक्रियेमध्ये याही गोष्टीचं नीटपणे एकजुटीने विचार करावा लागेल. इथेच थांबतो. उद्या करार झाल्यानंतर त्याच्या विश्लेषणासाठी पुन्हा भेटूया. धन्यवाद. हा व्हिडिओ लाईक करा आणि तो शेअर करा. जास्तीत जास्त लोकांना कळू दे की आपल्या पुढची भविष्य आपल्या सर्वांचं काय आहे. धन्यवाद. इथेच थांबतो.